नमस्कार संपतराव, नमस्कार. कशा आहात? ठीक आहे ना? मी काल तुम्हाला मुलाचा बायोडाटा आणि फोटो पाठवून दिला होता. मग कसा वाटला मुलगा? आहे की नाही एकदम देखना? तुमच्या मुलीसाठी लाखात स्थळ शोधून काढलंय मी. उंचीचं काय घेऊन बसला? आता मला सांगा, तुमच्या मुलीची उंची किती? 5 फूट, बरोबर. मुलाची उंची किती आहे? 4.5 फूट आहे हो. फक्त अर्ध्या फुटाचा फरक. अर्ध्या फुटाचा फरक आहे, फरक असतो. अहो, मुलाची उंची बघू नका, त्याच्या कर्तृत्वाची उंची बघा. हो, सॉफ्टवेअर इंजिनियर, कॅनडात स्वतःचा कारखाना, लंडनला ऑफिस. हो, अर्ध्या फुटाचा फरक, याच्या पुढे काहीच नाही हो. हा, आता एवढा मोठा व्याप वाढवून ठेवला ना त्याने, त्यामुळे थोडस लग्नाचं झालं डिले. 40 आली. पण 40 म्हणजे काही जास्त लेट नाही हो. हो, तिकडे फॉरेन मध्ये 50 आणि 60व्या वर्षी लग्न करतात लोक. आत कुठे? त्या मानाने याची 40 म्हणजे काहीच लेट नाही. अहो, रंग कुठे घेऊन बसलात मुलाचा? नाही, काळा नाही, मुलाचा रंग सावळा आहे. हा, पण तुम्हाला एक सांगू का, सौंदर्य हे नेहमी मुलीचं बघायचं असतं. मुलाचं सौंदर्य त्याच्या रंगात नाही, त्याच्या कर्तृत्वात असतं. मग अहो, रोज लंडन कॅनडा विमानाने फिरणारा माणूस आहे तो. रेग्युलर ट्रॅव्हल म्हणा ना. तुमची मुलगी कॅनडाची सून होणार आता. आहात कुठे? अहो, लग्नाच्या गाठी जरी वरती बांधलेल्या असल्या ना, तरी खाली त्या पृथ्वीवर त्या गाठी तशाच ठेवायच्या का त्या सोडवायच्या, हे आमच्याच हातात असतं. बरोबर ना? आता मग हे बघा, तुमच्या मुलीसाठी मी एवढं चांगलं स्थळ शोधून आणलंय, तेव्हा आता थोडस माझ्याकडे बघितलं तर बरं होईल, नाही का? थोडासाच खर्च येईल, पण तुमची मुलगी आयुष्यभराची सुखी, गॅरंटी माझी. मग पक्क ठरवायचं का हे लग्न? सांगा मला.